नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित, त्या स्वाध्याय 15.3 त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया। 9 लिटर बरोबर किती मिलीलीटर। आता ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, 1 लिटर म्हणजेच 1000 मिलीलीटर होतात। किती होतात? 1000 मिलीलीटर। हे तुम्हाला माहित असलं पाहिजे, लक्षात असू द्या। मग हे तुम्हाला माहित असेल तर उत्तर शोधायला तुम्हाला सोयीस्कर होईल। मग 9 लिटर म्हणजेच काय झाले? 9000 मिलीलीटर। मग या ठिकाणी 9000 कुठे दिसतंय? बरोबर, पर्याय क्रमांक 3, 9000 मिलीलीटर। पुढचा प्रश्न आहे दुसरा, 64000 मिलीलीटर बरोबर किती लिटर। आता मागच्या प्रश्नात बघितलं आपण की 1000 मिलीलीटर, किती? 1000 मिलीलीटर बरोबर 1 लिटर। मग आता काय करणार? आता या ठिकाणी आहे 64000 मिलीलीटर। मग ह्या ठिकाणी 1000 मिली म्हणजे 1 लिटर। मग या ठिकाणी 1000 ने जर याला भाग दिला तर आपल्याला लिटर मिळतील। काय मिळतील? लिटर मिळतील। मग हा 0 गेला, हा गेला, हा 0 गेला, हा गेला, हा 0 गेला, हा गेला। 1 चा टेबल 64 पर्यंत घेतला तर 64 उत्तर येते। म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे तिसरा, त्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तिसरा प्रश्न पाहूया, पुढील पैकी कोणत्या जोडीतील रूपांतर चुकीचे आहे। रूपांतर या ठिकाणी चुकीचे आहे ते शोधायचंय। मग पहिला प्रश्न जर आपण या ठिकाणी बघितला तर तुमच्या लक्षात येईल 5 लिटर 650 मिली बरोबर 5650 मिली। आताच आपण बघितलं की 5 लिटर किती? 5 लिटर म्हणजे किती होतील? मग 5000 मिलीलीटर। आणि त्याच्यात हे मिळवले तर हे उत्तर आपल्याला मिळतंय, म्हणजे हे बरोबर आहे। 4 लिटर 750 मिली इथं बरोबर दिलेलं आहे। 4 लिटर म्हणजे 4000 मिली होतात आणि त्याच्यात ही संख्या मिळवली तर हे पण उत्तर बरोबर आहे। 6700 मिली बरोबर 6 लिटर 70 मिली। 6 लिटर तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, पण 700 मिली म्हणजे 70 मिली नाही, तर ह्या ठिकाणी मिळते उत्तर 700 मिली। हे आहे चुकीचं, म्हणजे चुकीचं ते आपल्यासाठी बरोबर। पुढचा प्रश्न आहे चौथा, या ठिकाणी एका बाटलीत 3 मिली औषधे भरले तर 1.5 लिटर औषध भरण्यासाठी किती बाटल्या लागतील। या ठिकाणी 1.5 लिटरचं शोधूया। मग तुम्हाला माहित असलं पाहिजे की 1.5 लिटर म्हणजे किती। 1 लिटर 500 मिलीलीटर म्हणजे काय मिळालं? 1 लिटर 500 मिलीलीटर। मग आता ह्या ठिकाणी आता आपल्याला भाग द्यायचा आहे। मग भाग द्यायचा असेल तर कशाने भाग द्यावा लागेल? तर 3 3 मिलीलीटर। या ठिकाणी भाग देऊया। 1500 मिलीलीटरला 3 भाग देऊया। 3च्या टेबल मध्ये 15 येतो। 3 5 जा म्हणजे 3 5 15। मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 15 मधून 15 गेले म्हणजे काय होतात? 0 0 आणि हे उरलेले 2 शून्य वरती जशास तसे देऊन टाकायचे सोडत बसण्यापेक्षा। उत्तर मिळालं आपल्याला 500। मग आता या ठिकाणी 500 कुठे दिसतंय तुम्हाला? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये। पुढचा प्रश्न पाहूया, 5वा, पौष्टिक आहार योजने अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला 200 मिली दूध दिले जाते। वर्गात 40 विद्यार्थी असल्यास त्यांना देण्यासाठी किती लिटर दूध लागेल। मग खूप महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, 200 मिलीलीटर म्हणजे या ठिकाणी आता काय करायचंय?
40 विद्यार्थी, मग एका विद्यार्थ्याच्या मापावरून आपल्याला 40 विद्यार्थ्यांचे माप काढायचे असेल तर आपण काय करतो, गुणाकार. म्हणजे एकावरून जास्तची किंमत काढण्यासाठी गुणाकार करावा लागतो. या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय शॉर्टकट 1 2 3 0 म्हणून 1 2 3 0 द्या. 4 दुनी 8 म्हणजे 4 2 जा 8 हे झाले 8000 मिलीलिटर. पण तुम्हाला माहित आहे 8000 मिलीलिटर म्हणजे 8 लिटर होतं, कारण या ठिकाणी सर्व लिटरची माप दिलेली आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 6वा. एका दूध केंद्रात गाईचे 805 लिटर व म्हशीचे 915 लिटर दूध जमा झाले. त्यातील 1575 लिटर दूध विकले गेले तर त्या केंद्रात किती दूध शिल्लक राहिले. खूप महत्वाचं आहे. आता या ठिकाणी 805 हे पण गाईचे दूध होते आणि म्हशीचे किती होते 915 हे त्याने आणले त्याच्या डेअरीमध्ये. मग किती लिटर आणले ते शोधूया अगोदर. 5 आणि 5 10 होतात. 10 0 हाताला 1 1 आणि हा 1 2 9 मध्ये 8 मिळवले तर 17. 1720 लिटर दूध त्याच्याकडे डेअरीत आहे. मग आता विकले गेले म्हणजे डेअरीतून गेले, ते विकले गेले म्हणजे काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. म्हणून 1575 हे आपण त्याच्यातून वजा करूया. तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, 0 वरती जसाच तसा लिहायचा, इकडे एक वरती घ्यायचा म्हणजे इथं उरेल 1. 10 मधून 5 गेले तर 5, एकामधून 7 वजा होत नाही म्हणून शेजारच्याकडून आपण 1 घेतो, इकडे घेतला इथं उरले 6. 11 मधून 7 गेले तर 4 उरतात, 6 मधून 5 गेले तर 1 उरतात, एकातून 1 गेला तर 0. 145 लिटर दूध केंद्रात उरेल. ही आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. खूप सोपे प्रश्न आणि उत्तर पण लगेच मिळतात ना विद्यार्थी मित्रांनो. वाटते का कठीण आहे असं वाटतंय? अरे नाही, सोपे. चला बघूया. 4.5 लिटर अधिक 2.5 लिटर बरोबर किती लिटर. याचे उत्तर तुम्हाला शोधायचे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला मी हा HW देतो. काय देतोय, HW. 4.5 लिटर. 4.5 लिटर म्हणजे काय, 4 लिटर 750 मिलीलिटर. मग ह्या ठिकाणी 2.5 लिटर. मग 2.5 लिटर म्हणजे किती, तर 2 लिटर 500 मिलीलिटर म्हणजेच 2.5 लिटर. यांची बेरीज करा आणि उत्तर कमेंट मध्ये कळवा की योग्य उत्तर काय. पुढचा प्रश्न आहे 8वा. तेलाच्या टाकीतून सेकंदाला 10 मिली प्रमाणे ग्राहकाच्या भांड्यात तेल सतत भरले जात होते. जर ग्राहकाचे भांडे पूर्ण भरण्यास 15 मिनिटे लागली असतील तर त्या भांड्याची धारकता किती लिटर असेल. मग धारकता म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे ते पूर्ण भरण्यासाठी किती माप आहे ते आपल्याला शोधायचं आहे. मग या ठिकाणी 15 मिनिटे आणि या ठिकाणी दिले 10 मिली प्रमाणे आणि ते दिलेले आहे सेकंदात. कशात दिलेले आहे, सेकंदात. तुम्हाला माहित असेल 1 मिनिट बरोबर 60 सेकंद होतात. किती होतात, 60 सेकंद. मग यावरून आपण काय करणार विद्यार्थी मित्रांनो, 15 मिनिटांचं उत्तर काढायचंय म्हणून त्याला 60 सेकंदाने गुणूया. म्हणजे काय, एका मिनिटावरून आता 60 सेकंद, मग 60 सेकंद जर याला गुणलं तर 15 मिनिट म्हणजे किती सेकंद ते आपल्याला मिळतील. हा 0 जशाच तसा 6 पंचे 30 म्हणजे 6 5 जा 30, 30 चा 0 हा चला 3 कॅरी. नंतर 6 1 जा 6 म्हणजे 6 1 6 आणि 6 मध्ये 3 मिळवले तर 9 होतात. हे झाले 900 सेकंद. किती झाले, 900 सेकंद. आता प्रत्येक सेकंदाला 10 मिली प्रमाणे, म्हणून या ठिकाणी किती मिली ते शोधूया. म्हणून काय करणार, 1 2 3 0 1 2 3 0 एकाच्या टेबल 9 पर्यंत म्हणजे 9000 मिली. किती मिली.
मग यानुसार तुम्हाला या ठिकाणी लिटर दिलेलं आहे आणि ते तुम्हाला येतं 9000 मिली म्हणजे 9 लिटर, म्हणून पर्याय क्रमांक 4 ते असं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 9वा. एका दूध केंद्रात प्रत्येकी 1 लिटर दुधाच्या 400 पिशव्या व प्रत्येकी अर्धा लिटर दुधाच्या 600 पिशव्या होत्या. त्यापैकी 670 लिटर दूध विकले गेले तर किती लिटर दूध शिल्लक राहिले? मग या ठिकाणी 400 पिशव्या हे तर झालं 400 लिटर आणि ह्या ठिकाणी अर्धा लिटरच्या 600 आहेत. मग तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो काय सर, तर 1 लिटर म्हणजे किती होतात? 1000 मिलीलिटर. मग 1000 मिलीलिटर मध्ये 2 पिशव्या येतील, बरोबर का नाही? 500 मिलीचा. मग त्याच पद्धतीने याला कितीने भाग देणार? 2ने. जर या ठिकाणी याला 2ने भाग दिले तर आपल्याला किती लिटर ते मिळेल? 2 1 जा 2 म्हणजे बेक बे, 2 3 जा 6 म्हणजे 2चा टेबल 3पर्यंत घेतला तर 6 येतात, सॉरी 3 येतात आणि हे 0 0 जशास तसे. उत्तर मिळालं 300 लिटर. मग ह्या ठिकाणी 300 लिटर लिहूया. यांची बेरीज केली तर खूपच सोपी आहे. तुम्हाला लगेच कळतंय की 700 लिटर एकूण दूध त्याच्याकडे होतं. त्यापैकी आता या ठिकाणी काय दिलेलं आहे? 670 लिटर दूध विकले गेले. मग ह्या ठिकाणी काय करणार? 700 मधून 670 लिटर दूध वजा करूया आणि बघितल्या क्षणी माझ्या अगोदरच तुम्हाला उत्तर कळतंय. जर सोडवलं तर या ठिकाणी किती उत्तर मिळतंय? 30. कारण 670 मध्ये जर 30 मिळवले तर 700 होतात. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लवकर लवकर सोडवता यायला हवे, म्हणून जास्त जितका सराव करता येईल तितका आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. उत्तर येते 30 लिटर. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे 10वा. 1 लिटर पाण्याचे वजन 1 किलोग्रॅम भरते तर प्रत्येक 25.5 लिटर धारकतेच्या पाण्याने पूर्ण भरलेल्या 4 टाक्यातील पाण्याचे एकूण वजन किती असेल? आता वजन विचारलेलं आहे. मग या ठिकाणी तुम्हाला माहित असलं पाहिजे 25.5 लिटर ते कसे असतात? 25 लिटर 500 मिलीलिटर म्हणजे 25.5 लिटर. याच्यात किती आहेत? तर 4 टाक्या पूर्ण भरलेल्या आहेत, म्हणून त्याला 4ने गुणूया. 1 2 0 जशास तसे, 4 5 20 म्हणजे 4 5 जा 20, 20 चा 0 2 कॅरी, 4 5 20, 20 मध्ये 2 मिळवले तर 22 होतात. 22 चे 2 2 हात चाला, 4 दुनी 8 आणि 2 मिळवले तर 10. या ठिकाणी 1 2 3 अंकानंतर दशांश चिन्ह होता, म्हणून खाली उत्तरात 1 2 3 अंकानंतर दशांश चिन्ह दिला तर 102 लिटर मिळतंय. पण ह्या ठिकाणी आपल्याला प्रश्नात काय विचारलं होतं विद्यार्थी मित्रांनो? तर एकूण वजन दिलेलं आहे, वजन शोधायचंय. मग ह्या ठिकाणी लिटर पण दिलेलं आहे आणि किलो पण दिलेलं आहे. तर वजन मोजण्यासाठी आपण किलोचा वापर करतोय, कारण आपल्याला किलो भर विचारलेलं होतं. 1 लिटर म्हणजे 1 किलो, म्हणून या ठिकाणी उत्तर मिळते आपल्याला पर्याय क्रमांक 3 102 किलोग्रॅम. पुढचा आणि ह्या स्वाध्यायाचा शेवटचा प्रश्न. एका पाण्याच्या पिंपाची धारकता 5.5 लिटर आहे. अर्धा लिटर धारकतेच्या भांड्याने ते पिंप पूर्ण भरण्यासाठी किती भांडी पाणी त्यात ओतावे लागेल? आता या ठिकाणी तुम्हाला माहित आहे धारकता 5.5 लिटर. मग 5.5 लिटर म्हणजे काय? 5 लिटर पूर्ण आणि 500 मिलीलिटर. मग 1 लिटर म्हणजे किती होतात? तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो 1000 मिलीलिटर. मग 1000 मिलीलिटर मध्ये किती भरले जातील? 2. मग 5 मध्ये किती? 5चे दुप्पट 10 आणि हे वरचे अर्धा. त्याच्यात जर 1 मिळवला तर किती होत आहेत? 11. मग किती माप घ्यावं लागतील? 11. म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न तुम्हाला कळला असेल तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.